कोल्हापूरच्या राजकारणाची सगळ्यात मोठी चावी कुठे दडलेली आहे तर ती गोकुळ दूध संघात. गोकुळ म्हणजे केवळ दूध संघ राहिलेला नाही, तर ती कोल्हापूरच्या राजकारणाची एक मोठी आर्थिक आणि राजकीय नाडी आहे. सध्या तो गाजत आहे तो म्हणजे सत्तारूढ व विरोधकांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे. सध्या हाच गोकुळ दूध संघ एका अत्यंत गंभीर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. कारण गोकुळ मधील वर्चस्वावरून कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यामध्ये महाडिक गट आणि मुश्रीफ गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत आणि विविध दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्फत माध्यमातून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. गोकुळमध्ये गैरव्यवहार का झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दूध संघांचा वापर निवडणुका जिंकण्यासाठी कसा केला जातो. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध होतील अथवा होणार नाही, परंतु ज्या पद्धतीने नेत्यांचे समर्थक एकमेकांच्यावर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडवत आहेत ते पाहिल्यास संशयाला निश्चित जागा दिसते. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेणार आहोत की भ्रष्टाचाराचे हे आरोप प्रत्यारोपण मागे नेमकं सत्य काय आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक प्रश्न पडतो की महाडिक आणि मुश्रीफ हे दोन्ही गट गोकुळसाठी एवढे जीव तोडून का भांडत आहेत. त्याचं उत्तर आहे राजकीय सत्ता आणि निवडणुका. गोकुळ सारख्या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचाराला प्रचंड वाव मिळतो हे सध्याच्या आरोपांवरून सिद्ध होते. पत्रकबाजी करून एकमेकाचे जुने व्यवहार कसे उकरून काढतायत हे आपण पाहतोय. सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार हा ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणातील कळीचा मुद्दा आहे. गोकुळ सारख्या सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचाराला का वाव मिळतो याचीही काही कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे राजकीय वर्चस्व मिळण्याची स्पर्धा. सहकार व राजकारण हे स्वतंत्र असते असे जरी काही नेत्यांनी प्रबोधनात्मक वक्तव्य केले असले तरी वास्तव असे की गोकुळ ही अशी संस्था आहे की ज्याचा गोकुळवर ताबा त्याचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड, आणि हेच समीकरण आहे. कारण गोकुळ व गावातील दूध संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठे मतदानाचे पॉकेट निर्माण होते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद सारख्या निवडणुका जिंकण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आयतं मनुष्यबळ तसेच आर्थिक रसद सुद्धा प्राप्त होते. दुसरे कारण म्हणजे रोजची आर्थिक उलाढाल. गोकुळचे रोजचे दूध संकलन हे 20 लाख लिटरच्या घरात आहे. त्यातच दुधावरील प्रक्रिया, वितरण, विक्री यामुळे रोजची रोख पैशाची आर्थिक उलाढाल आहे. आणि जिथे रोख पैशाची आर्थिक उलाढाल तिथे भ्रष्टाचाराची शक्यता जास्त, व हेच नेमकं गोकुळमध्ये घडतं. तिसरं कारण म्हणजे गोकुळमधील सत्तेची मोनोपोली. कोल्हापुरातील मुख्य राजकीय नेत्यांच्या मातब्बर गटांनी दीर्घकाळ गोकुळवर सत्तेचा अंकुश ठेवला. यामुळे एक प्रकारे या गटांची मोनोपोली तयार झाली. त्याचा फायदा उठवला गेला. जो गट सत्तेत तो गट म्हणेल ती पूर्व दिशा. आक्षेप घ्यायला कोणीही आडवे येणारे नव्हते, कारण प्रत्येक नेत्याचे हितसंबंध कुठे ना कुठे गुंतले होते. महत्वाचे कारण म्हणजे दूध उत्पादक शेतकरी वर्गाची उदासीनता. बहुतांश वेळा दूध उत्पादकाचा दूध दराशी फक्त संबंध येत असल्याने बाकी भ्रष्टाचार किंवा इतर भानगडीत पडणे हा वर्ग टाळतो. त्यामुळे भ्रष्टाचारांचे फावते. गेली अनेक दशके गोकुळवर महाडिक गटाचे एक हाती वर्चस्व होते. पण काही वर्षापूर्वी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या आघाडीने त्यांना धक्का देत गोकुळची सत्ता काबीज केली. विद्यमान संचालकांची मुदत संपल्यामुळे सध्या गोकुळ प्रशासक आहे. निवडणूक अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेले आहे. गोकुळवरील सत्ता हातातून गेल्यामुळे सर्वच नेते हातबल झालेत आणि ते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप करीत सुटले आहेत. ते आरोप कुठले ते पाहूया. डिबेंचर कपात. गोकुळच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या दुधाच्या बिलातून ठराविक रक्कम डिबेंचर म्हणून कापली जाते. हा थेट शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे. डिबेंचरच्या नावाखाली जमा झालेला कोट्यावधींचा पैसा शेतकऱ्यांच्या फायद्यापेक्षा राजकीय हितसंबंध जपण्यासाठी बेकायदेशीररित्या वापरला जात आहे असा आरोप आहे. किकवी जमीन खरेदी. संघाच्या विस्ताराच्या नावाखाली किकवी येथे जागा खरेदी करण्यात आली. मात्र ही जमीन बाजारातील चालू दरापेक्षा कितीतरी पटीने अधिक किंमत देऊन खरेदी केली गेली आणि ती विकणारे लोक सत्ताधाऱ्यांच्या जवळचे होते असा गंभीर आरोप पुराव्यासह केला जात आहे. या आर्थिक घोटाळ्यांच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत संतापजनक मुद्दा आहे, तो म्हणजे नोकर भरती घोटाळा. गोकुळमध्ये नोकरी मिळवणं हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासारखं प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण इथं गुणवत्तेला काहीही किंमत नाही असा थेट आरोप होतोय. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी गोकुळमध्ये नोकर भरतीचा बाजार मांडला आहे. नियम आणि गुणवत्ता धाब्यावर बसवून लाखो रुपयांची देवाणघेवाण करून किंवा केवळ स्वतःच्या राजकीय कार्यकर्त्यांना आणि नातेवाईकांना गोकुळमध्ये चिकटवण्याचं काम सुरू आहे. गरज नसताना पदांची निर्मिती करून अतिरिक्त नोकर भरती केली जात आहे. एकीकडे उच्च शिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत आहे आणि दुसरीकडे फक्त नेत्यांचा कार्यकर्ता असल्याच्या पात्रतेवर गोकुळमध्ये नोकऱ्या वाटल्या जात आहेत हा थेट आरोप आहे.
गोकुळमध्ये दीर्घकाळ कारभार करणाऱ्यांनी दूध उत्पादकांना देशोधडीला लावले आणि स्वतःसह जावयाचे घर भरले. एका नेत्याच्या जावयाच्या 500 कोटी हुंड्यासाठी किकवी प्रकल्पाला विरोध होतोय असा आरोप होतोय. त्याच वेळी हा आरोप खोडूनही काढला जात आहे. वैयक्तिक करून किकवी प्रकल्पाचा ढपला पचवला जाईल असे सत्ताधाऱ्यांनी समजू नये असे विरोधकांनी म्हटले आहे. आता हे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, ते सिद्ध होतील की नाही हे सांगता येत नाही, पण जे आता शिंतोडे उडत आहेत त्यावरून संशयाला जागा मात्र निश्चित आहे. एका प्रसिद्ध तत्ववेत्याने म्हटले आहे की पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली. म्हणजेच सत्ता भ्रष्ट करतेच, पण निरंकुश सत्ता ही पूर्णपणे भ्रष्ट करते. आणि या निरंकुश सत्तेमुळेच गोकुळला भ्रष्टाचाराची कडू फळी लागली हे वास्तव नाकारता येत नाही. महाडिक आणि मुश्रीफ गट एकमेकावर घोटाळ्यांचे आकडे फेकत आहेत. आपापल्या कार्यकर्त्यांना नोकरीची लालूच दाखवत आहेत आणि निवडणुकांची गणित जुळवत आहेत. पण जो शेतकरी पहाटे उठून शेण काढतो, डेअरीवर दूध घालतो, त्याच्या कष्टाचं काय? गोकुळ प्रशासकाने खरंच भ्रष्टाचाराचा अंत होईल की हा फक्त आगामी निवडणुकीसाठी आखलेला आणखीन एक नवा राजकीय खेळ आहे? गोकुळने कोल्हापूरच्या अर्थकारणाला मोठी गती दिली, शिवाय दूध उत्पादकांचे जीवनमान उंचावले. त्यामुळे गोकुळ दूध संघ हा मोडता कामा नये. तुम्हाला काय वाटतं? गोकुळचा वापर राजकारणासाठी थांबला पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.